आम्हाला 5 दिवसाची पण मुदत देत नाही, 1 मिनिटाची मुदत देत नाही। भर पावसात ना आमचा सामान फेकला गेलाय। अन्याय विचार करा, अन्याय आमच्या 3 बायांवर अन्याय होतोय आणि उपोषणाला हे बसलं। मग उपोषण म्हणजे नक्की कुणाला न्याय द्यायची? जे अन्याय होतं त्याला द्यायची का दुसऱ्याला न्याय द्यायची? कर्ज फेडणारा आमचा का आम्हाला कोण पाठीमागं आहेत? आम्ही भावांच्या जीवावर आधारावर जगत होतो आणि त्यांच्या लग्न पाणी झालं, त्यांच्या जीवावर आम्ही जगू काय? नाही जगू शकत। त्याच्या मेलेला परवडेल मग? याला अर्थच नाही जगायला, आम्हाला उरलाच नाही जगण्याचा विषय आमचा। त्याच्या फॉरेट खाऊन मरू आम्ही। अनिकेत भाईच्या पुढे जर एक भाई बोलत असला माणूस शेवाले, मग अनिकेत भाईचा उपयोगच काय? पूर्ण मतदान आमची अनिकेत भाई आदितीला आहेत, तरी पण आम्ही 3 महिलांना जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही करायचं काय? मग आदितीताई बोलतोय महिलांसाठी सगळा सेवा, तरी पण आम्ही आदितीकडे बोललो जाऊ दे, आदितीताई आपल्याला न्याय देते। मग न्याय कुठे राहिला आमचा? आता न्याय आम्हीच पडलोय खाली। रोहा खारी रोडवरील टपऱ्या हटवल्यानं टपरीधारक बेघर, ऐन सणासुदी स्थानिकांवर उपासमारी। मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात लाडक्या बहिणी बेघर, टपरीधारक महिलेला अश्रू अनावर, जगून तरी काय फायदा? रोहा खारी रोडवरील टपऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्यानं ऐन सणासुदीत हटवल्यानं छोटे मोठे हॉटेल चालवणाऱ्या महिलांवर ऐन सणासुदीला बेघर होऊन उपासमारीची वेळ आली आहे। सदर टपरीधारक या मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील असल्यानं एक महिला मंत्री आमदार म्हणून स्थानिक महिलांना न्याय देऊ शकल्या नाहीत। तसे पहिले कोलाड रोहापर्यंत या महामार्गावर अतिक्रमण आहेत, त्या ठिकाणी कारवाई का नाही? इथल्या गरीब महिलांवरच कारवाई का, असा सवाल आशिष स्वामी यांनी केला। सदर कारवाई ही जाणून बुजून करण्यात आली, तर युवा आमदार अनिकेत तटकरे यांनी साधा फोन उचलला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया टपरीधारक यांनी दिली। सदर सद्बुद्धीनं कोणाच्या तरी मर्जी सांभाळण्यासाठी केलेल्या कारवाई अंगलट येणार असल्याची चर्चा ऐकायला मिळते। कधीपासून आपण इथं व्यवसाय होता? मी 18 वर्ष इथं। अचानक कारवाई का केली? अचानक त्याने लॉज वगैरे बांधली नाही तर तो बोलतो मला दुकानं नको तुमची। तर आम्ही बोललो का आपण, तरी पण आम्ही जाम प्रयत्न केलं, तरी पण ते बोलतात नाही तुमची दुकानं उठवा। मग आता एवढी वर्ष आम्ही इथं पोरांना आम्ही इथं लहानाचा मोठा केला इथं आम्ही, आणि आता काय करणार? आम्हाला आशा कसली आहे सांगा मला? आम्हाला न्यायच नाही भेटला तर आम्ही करणार काय? एवढी 17 वर्ष इथं आम्ही 17 वर्ष, पोरगा माझा 5वीला होता तिथपासून मी इथं आहे, काम करतोय। दिवसभरामध्ये मजुरी करतो आणि घरी जातो आम्ही, विचार करा। पहिलं हॉटेल होता? हो, चहाचं दुकान होता माझा, चहा विकून मी पोट भरलं माझं। माझे मिस्टर पण आता 18 वर्ष मीच झालेले आहेत। आम्हाला आता सहनशक्तीच नाही जागायची। तिचे पप्पा स्वतःचा आता उद्या कार्य आहेत, आम्ही त्यांना रिक्वेस्ट पण केले आम्ही का बाबा थांबा, पाऊस आहे बाबा, आम्हाला 10 दिवस द्या, आम्ही त्यातनं काहीतरी बघू दुसरीकडे, पण नाही ते आज आले आणि डायरेक्ट तोडायला सुरुवातच केली। बोल थांबा जरा, थांबा तर नाही, लगेच डायरेक्ट तोडफोड। मग आम्हाला सामान तरी आमचा काढू द्या, सामान आमचा काढू द्या, तरी पण सामान पण नाही काढून दिला। साधा देवाचा फोटो पण आमचा आतमध्येच आहे स्वामींचा, तो पण आम्हाला काढून देण्याची हे पण नाही केलं। एवढा ते आम्हाला अन्याय केलं आमच्यावर। बोला, भर पाऊस आम्ही रिक्वेस्ट करून पण आमचं नाही ऐकत नाही, रिक्वेस्ट करून पण ऐकत नाही। मग आम्ही काय अर्थच काय आम्हाला? ते मला कुणी घेतलं ते बोलतात शेवाळे साहेबांचं, आम्ही नाही घेतलं काय नाही, माडा कॉलनी सगळं केलेलं आहे म्हणून। शेवाल्याला विचारला तर शेवाले स्वतः आम्हाला बोलते ना मी काहीच नाही केलंय, मी कशाला तुम्हाला हे करू, मी काय नाही। पण सगळं आता सकाळी लोक जे गोळा झाली ती पहिली त्याच्याकडे गेली, मग त्याचं काहीतरी आहे तेव्हा लोक त्याच्याकडे गेली ना पहिली। मग आणि परत एवढा पण बोलतो मी त्यांना पाणी दिला, लाईट दिला, पण नाही लाईट नाही, पाणी आम्ही या जुबेरच्या इथनं पाणी भरतो। 10वीला ती पूजा करतो, 10वीची शपथ करते खोटी, खोटी काय गरज आहे सांग मला? काय गरज आहे? स्वतः गाड्या घेऊन आम्ही पाणी घेऊन येतो आम्ही। आमच्या पोरांना उद्ध्वस्त, त्यांची पोरं तिकडे बंगल्यामध्ये ना, आमची पोरं उद्ध्वस्त रस्त्यावर आलीत, त्यांचा पोट कोण भरणार? त्याचा बापूस। त्याने मला आम्हाला तिथे कामाला ठेवा बंगल्यावर, त्यांच्या स्वतः लॉज बीज टाकले तर चांगलं आहे। तिथं पानपोई खोलले, पानपोई मध्ये खुट्या मारून ठेवल्या, त्या कशा लोकांना दाखवायला? आम्हाला न्याय पाहिजे बस, बाकी काय नको आम्हाला। एका 3 बायांवर अन्याय होतोय, ती बाई काय कराल? एखाद्या बाईला जर सपोर्ट नसल, नवरा मेलाय, ती बाई पोरांसाठी एवढा कष्ट करताय, ती बाई जर उद्ध्वस्त करते, ती बाई काय जगणार कशी? ती जगून त्याला अर्थच काय? नाही, अर्थच नाही त्या जगण्याला। सगळ्यांनी हात खाली केले, अजून काय बोलणार? आम्हाला 5 दिवसाची पण मुदत देत नाही, 1 मिनिटाची मुदत देत नाही। भर पावसात ना आमचा सामान फेकला गेलाय।
ती गावातली पोरं आली म्हणून ती सपोर्ट करायला, ते भर पावसात नाही सगळं गेला, भर पावसात ना अन्याय कोणाला आमचं झालं ना, उपोषणाला ती बसलेत, काय कोणाचं हे करायचं? अन्याय विचार करा, अन्याय आमच्या 3 बायांवर अन्याय होतोय आणि उपोषणाला हे बसलं. मग उपोषण म्हणजे नक्की कुणाला न्याय द्यायची? जे अन्याय होते त्याला द्यायची का दुसऱ्याला न्याय द्यायची? हे समजायला पाहिजे प्रत्येकाला, कुणाला न्याय होते आणि कुणाला अन्याय होतोय. तो तुमची पुढची भूमिका नेमकी भूमिका काय ठेवणार? भूमिका आमचं अवसान तुटलाय. जिथं आम्ही कष्ट मेहनत करत होतो त्या दुकानावर आम्ही जगत होतो. आज 18 वर्ष आमच्या पोरानं 15वी आम्ही त्या दुकानावर सांभाळली आणि आता कामं नाही म्हणून आम्ही CNG पेट्रोल आमची पोरं कामं करतात, शिकून पण 15वी. त्याचा उपयोग काय मग? 15वी करून लहानाचा मोठा आम्ही केला या दुकानावर. काय जगणार? आमची आशा काय राहिली जगण्याची आशा? ही जी मुली 2 आहेत, विचार काय नवरा माझ्या 2 पोरींची लग्न मी अशीच केली याच्यावर धंद्यावर. आणि राहिला प्रश्न, आता जो 15वी केला आम्ही शिक्षणाला कर्ज बिर्ज काढलाय, तो कर्ज फेडाल कोण? आम्हाला जर आम्ही ह्या दुकानात आम्ही नष्ट केले, आम्हाला कर्ज फेडाल कोण? कोण कर्ज फेडणार आमचा? का आम्हाला कोण पाठीमागं आहेत? आम्ही भावांच्या जीवावर आधारावर जगत होतो आणि त्यांच्याकडे लग्न पाणी झालं, त्यांच्या जीवावर आम्ही जगू काय? नाही जगू शकत. त्याच्या मेलेला परवडेल मग? याला अर्थच नाही जगायला, आम्हाला उरलाच नाही जगण्याचा विषय आमचा. त्यापेक्षा फॉरेट खाऊन मरू आम्ही, तो दुसरा पर्याय आमच्यावर नाही. पहिली गोष्ट. दुसरा काय मला बोलायचंच नाही. आता काय बोलणार इथं? न्याय एखाद्या बाई कष्ट करतंय, मेहनत करतंय, त्या बाईला न्याय जर भेटत नसेल, जर एखादा माणूस हा शेवाले कोण कुठला आलाय, जर त्याला जर न्याय भेटत असेल, पैशाने सगळा खेळ होत असेल, तर आम्ही काय उपयोग? आम्ही पैशाने खेळ नाही काढणार. आमच्यावर नाही पैसा विसा नाही. आम्ही कुठला पैसा आणणार? आमच्यावर काय पैसा नोटा लागलात काय का बाबा हे करा म्हणून? पैशाने गेम करा. रात्री पैशाचे खेळ खेळतात आणि काम हे करतात. स्वतः दारू पिलेले चालतंय. आमच्या तर काय करतात, एक चहा पितात लोक आणि आमच्यावर खोटा आरोप लागलेले गेलेत. काय हिच्यावर पण खोटा आरोप लागला. VIP लोक येतात, त्यांना दारू पितात, सिगरेट पितात, आमच्या पोरांवर अन्याय होतोय. अरे इथनं सिगरेटचा वाद जाईल काय? याचा निर्णय तुम्हीच घ्या ना. काय आमच्यावर अन्याय किती झाला तरी पण आम्ही सहन केलं. जाऊ दे. आज 26 तारखेपासून आम्ही जेवण जेवत नाही. 26 तारखेपासून आम्ही जेवण जेवत नाही, झोप लागत नाही आम्हाला. आम्ही जगणार कशी काय? काय जगण्याला हेलूच नाही राहिलं. काय जगणार? याला अर्थच नाही राहिला. जगण्याला अर्थ नाही राहिला आमच्या. त्यापेक्षा कुणीतरी फॉरेट आणा आणि आम्हाला द्या. खा लोक, महिला, पुरुष सगळं आम्ही अनिकेत भाईकडे गेलेलो. अनिकेत भाई एवढे पण बोलले 3 टपऱ्या राहतील, बाकीच्यांना जाऊ दे. तो ठीक आहे. त्याच्यावर आम्ही गप्प बसलो. परत असं झाला का बाबा हा विषय असा झाला का परत ती लोक त्रास द्यायला लागली PWची. हा एक जर माणूस अनिकेत भाईच्या पुढे जर एक भाई बोलत असेल, हा माणूस शेवाले, मग अनिकेत भाईचा उपयोगच काय? दुसरी गोष्ट, जर प्रत्येक जण बोलायला नको, प्रत्येकाने आवाज करायला पाहिजे ना. 8 दिवसांनी नोटीस. 8 दिवसांनी पुरा गाव, तारेघर, खारगाव, हा गौलवाडी, पूर्ण मतदान आमची अनिकेत भाई आदितीला आहेत. तरी पण आम्ही 3 महिलांना जर आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही करायचं काय? मग आदितीताई बोलतोय महिलांसाठी सगळा सेवा, तरी पण आम्ही आदितीकडे बोललो जाऊ दे, आदितीताई आपल्याला न्याय देते. मग न्याय कुठे राहिला आमचा? आता न्याय आम्हीच पडलोय खाली. आता वाचवायला कोण आहे? अनिकेत भाई. एवढं अनिकेत भाईला 2-3 कॉल केलं तरी पण अनिकेत भाईने कॉल आमचा रिसीव्ह नाही केला. हा ती लोक आली डायरेक्ट आम्हाला रस्त्यावरनं बाहेरच काढले. तर पुढे बोलणार काय आम्ही? मग तेव्हा अनिकेत भाईने एक कॉल उचलून आम्हाला सहारा तर द्यायला पाहिजे ना आम्हाला, का बाबा काय कसं काय, थांबा पाऊस पडतंय, उचलू नका का काय. अनिकेत भाईनं 15 ऑगस्टच्या दिवशी पण आम्ही डॉक्टर फरीदच्या इथं भेटलो. डॉक्टर फरीदच्या इथं आम्ही बोललो सतीश आपणकर वगैरे. तरी पण ते बोलले तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आम्हाला 3 टपऱ्यांचा तुम्हाला हे आधार देईन. तरी पण झालं ना. कालच एवढं हे करून सुद्धा काल PWचे साहेब आले आमच्याकडं. उद्याच्या उद्या उठला, हे करा ते करा. काय बोलणार? मी 3 वर्षापासून करत आहे. मी माझ्या 2 मुलींना याच्यावर मी शिकवते आणि काही त्रास नाही, तरी पण त्यांनी आम्हाला हे तोडमोड करण्यासाठी हे केलं. तर एवढंच आहे तर तुम्ही कोलॅट परत उठवा, नाही तर मग आम्ही पण उपोषणाला बसू. सर्वप्रथम म्हणजे हे गलिच्छ आणि राजकीय दबावापोटी जे PWD विभागाने जे कारवाई केली, त्या PWD विभागाचा सर्वप्रथम आम्ही खारेगावच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो.
गेले 15 ते 18 वर्ष झालं ह्या विभागामध्ये ह्या जागेवरती महिलांची छोटीशी एक टपरी आहे, छोटंसं हॉटेल आहे इथं. ज्या महिला आहेत त्यांचे पती नाही आहेत, कोणाला कौटुंबिक आधार नाही आहे, ते गेले 15-20 वर्ष या हॉटेलचा बिझनेस करून त्यांचा उदरनिर्वाह ह्या जागेतून करत आहेत, ह्या व्यवसायाच्या माध्यमातून करत आहेत. एवढ्या वर्ष कोणाला या जागेवरती टपरीवरती कोणाला दिसलं नाही काय किंवा कारवाई करायचं मनात मध्ये आलं नाही. पण काही दिवसांपासून बऱ्याच जणांना खाज उठले नेतेगिरी करायची. नेतेगिरी करण्यासाठी म्हणून गरिबांच्या पोटावरती पाय आणण्यासाठी यांनी लोकांचे नेतृत्व दाखवण्यासाठी हे आज ह्या ठिकाणी कारवाई करत आहेत. आता आज जवळजवळ 2-4 दिवस झाले रोहा शहरामध्ये पाऊस आहे, तालुक्यात पाऊस आहे. एवढा पाऊस असताना नदीचं पाणी पलीकडे आलेलं असताना देखील प्रशासनाने यांच्यावरती कारवाई केली की कोणत्या माध्यमातून कारवाई केली. गरीब माणसं आहेत आणि सामान्य माणसांवरती जर तुम्ही अशी रीतीने कारवाई करतायत तर हा कुठला न्याय आहे? हा कुठल्या कायद्याच्या माध्यमातून तुम्ही कारवाई करताय? ह्यांना 8 दिवसाची मुदतवाढ मागितली होती. 8 दिवसाची मुदतवाढ मागून देखील प्रशासनाने 8 दिवसाची मुदतवाढ दिली नाही. 8 दिवसामध्ये टपरी आणि सगळं सामान खाली करतो असं यांनी आश्वासन दिलं होतं. मग 8 दिवसांनी कारवाई करा. 8 दिवसासाठी PWDने का नाही यांना संधी दिली 8 दिवसाची? डायरेक्टली येऊन धडक कारवाई करून JCB लावून त्यांचं पाडण्याचं काम केलेलं आहे. या महिलांना कोणत्याही प्रकारचा आधार नाही, कोणत्याही प्रकारचं यांना पाठबळ नाही आहे. रोजचे फक्त 200-300 रुपयाचा व्यवसाय करणारे ह्या महिला आज यांच्यावरती तुम्ही कदा आणताय? मग PWD विभागाला मला विचारायचं आहे, रोहा शहरामध्ये रोहा तालुक्यामध्ये आज एवढ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण PWD विभागाने उठवलं काय? त्याच्यावरती विरोधामध्ये PWDने कुठली कारवाई केली काय? मग आज तुम्ही गरिबांवरती पोटावरती पाय देताय, मग बाकीचे काय तुम्ही पैसे खाऊन घेतलेत काय PWD विभागाने? त्यांच्यावरती तुम्ही कारवाई केली नाही आणि आज महिलांवरती येऊन तुम्ही कारवाई करताय. मग एवढंच मला विचारायचं आहे, येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आमच्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी PWD प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन पुकारणार आहोत आणि PWDच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये आम्ही उपोषणाला बसणार आहोत. तर योग्य ते न्याय आणि योग्य ती दखल जर ह्या महिलांची घेतली गेली नाही प्रशासनाने तर येणाऱ्या थोड्या दिवसात 4 ते 5 दिवसांमध्ये आम्ही PWDच्या विरोधामध्ये उपोषणाला बसणार आहोत. आणि यांना न्याय मिळवून देण्याचा जो पण न्याय मिळवून भेटत नाही यांना तोपर्यंत आम्ही ह्या गोष्टीच्या पाठपुरावा करणार आहोत. नाही, बऱ्याच जणांना खास उठले ना, आता नगरपालिका जवळ आले, बऱ्याच जणांना नेतेगिरी करायचे, नगरसेवक व्हायचे आहेत. मग ज्यांना नगरसेवक व्हायची खास आहे, ज्यांना नगरसेवक व्हायचं आहे त्यांना 15 वर्ष दिसले नाही इथं टपऱ्या बिपऱ्या. आज बरं 6 महिने दिसायला लागल्यात. ह्यांच्या काय आज टपऱ्या नाहीत काय? मग आज 15 ते 18 वर्ष झाले आज टपऱ्या इथं आहेत. मग असं नाही ना. मग तुम्ही विचार करा, एवढा कोलाडपासून किती लोक अशी कष्ट करून खातात, किती लोक 200 आणि 300 रुपये रोजचा बिझनेस करणारे महिलांवरती जर तुम्ही एवढा अन्याय करताय, एवढा ह्या गोष्टीने अशी कारवाई करताय. PWD विभागाला कधी सुचलं नाही बाकीच्या मोठ्या लोकांवरती कारवाई करायची? आज सामान्य माणसं जो बोलू शकत नाही, जो विरोध करू शकत नाही, अशा माणसांवरती येऊन तुम्ही कोराडी चालवताय, अशा माणसांवरती येऊन तुम्ही ह्या गोष्टी करताय. भर पावसामध्ये आज यांच्यावरती JCB चालवलाय. पाऊस आता थांबलाय. सकाळपासून पावसाचं एवढं प्रमाण होता, पुराचं पाणी आलं होतं. रिक्वेस्ट करून सुद्धा आज PWD विभाग थांबला नाही. मग PWDला प्रश्न विचारायचा तुमच्या माध्यमातून, जे रोहा तालुक्यामध्ये रोहा शहरामध्ये जे अतिक्रमण आहे त्यांच्यावरती कारवाई तुम्ही केलीत का एवढ्या वर्षात? मग का नाही केली? आणि जर नाही केली तर मग ह्या एकट्यावरती कारवाई काय झालंय? कारवाई करायची ते प्रत्येक सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. एकट्यावरती कारवाई करून चालणार नाही. आणि PWDच्या विरोधात आम्ही उपोषणाला बसणार आहे. आम्हाला पण सपोर्ट करायला पाहिजे होतं ना. PWD वाल्याची जागा आहे ना, मग त्याही आम्हाला. आणि PWDचे जे बागुल साहेब आहेत, बागुल साहेबांना रिक्वेस्ट करून सुद्धा 8 दिवसाची मुदतवाढ दिली नव्हती बागुल साहेबांनी. आणि बागुल साहेबांना मला प्रश्न विचारायचा आहे की रोहा शहरामध्ये रोहा तालुक्यात ज्या ज्या अतिक्रमणे आहेत ते बागुल साहेबांनी उठवलीत का किंवा त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत का? जर पुढच्या 4 ते 5 दिवसामध्ये त्या गोष्टीवरती जर कारवाई नाही केली तर बागुल साहेब आणि PWDच्या विरोधामध्ये आम्ही जाहीर आणि उपोषण तिथं बसणार आहोत. आणि त्यावेळेस त्यांनी काय ते उत्तर सरकारला द्यावं किंवा प्रशासनाला या माध्यमातून उत्तर द्यावं त्यांनी.